दोन लोकल एकमेकांवर घासल्यामुळेच मुंबऱ्याचा अपघात झाल्याचा प्रवासी संघटनांचा आरोप। मोठा ओरखडा असलेल्या गाडीचा व्हिडिओ सादर, रेल्वेने आरोप फेटाळले। मुंब्रा दिव्यादरम्यान असलेलं वळण जीवघेणं असल्याची तक्रार करूनही रेल्वे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचं समोर। प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात रेल्वे प्रशासन गंभीर नाही का, सवाल उपस्थित। अमरावतीच्या मोझरीत बच्चू कडूंच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस। शेतकरी कर्जमाफीसह 17 मागण्यांसाठी अन्नत्याग। कडूंच्या समर्थनात प्रहारच्या कार्यकर्त्यांचं ठिकठिकाणी आंदोलन। दर 2 तासांनी व्हॅनिटीमध्ये जाणाऱ्यांकडून शेतकऱ्यांनी काय अपेक्षा कराव्यात? बच्चू कडूंचा पराभव करणाऱ्या आमदार प्रवीण तायडेंचा टोला। सोफिया प्रकल्पाच्या आंदोलनावरूनही टीका। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। रात्री उशिरा वर्षा निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा। सदिच्छा भेट असल्याची माहिती। मराठा आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयात आजपासून सुनावणी। पूर्ण खंडपीठासमोर युक्तिवाद होणार। विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडल्यानं संपूर्ण महाराष्ट्राचं सुनावणीकडे लक्ष। महापालिका निवडणुकांबाबत राज्य सरकारचं मोठं पाऊल। ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, संभाजीनगर, कल्याण, डोंबिवली आणि वसई विरार महापालिकांच्या प्रभाग रचनेचे आदेश। उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातील दरोड्यात चोरीला गेलेली चांदी सापडली। 4 दिवसांनी चांदी पडेगावातील गॅरेजमध्ये ठेवल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर। साताऱ्याच्या कराडमध्ये 2 नामांकित डॉक्टर महिलांचे अश्लील व्हिडिओ बनवले। एआयचा वापर करत परराज्यातून व्हिडिओ केल्याचं उघड। संशयावरून एका डॉक्टरसह दोघे ताब्यात। मुंबई मेट्रो 1ला 1169 कोटी देण्याचे हायकोर्टाचे एमएमआरडीएला आदेश। अनिल अंबानींच्या कंपनीला आर्बिट्रेशन अवॉर्ड म्हणून 1169 कोटी 15 जुलैपर्यंत रक्कम कोर्टाकडे जमा करण्याचे निर्देश। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनासाठी फडणवीस सरकार नवं धोरण आणणार। मुंबईसह राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळणार। उंच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करता येणार। राज्यात कोरोनाच्या 89 नव्या रुग्णांची नोंद। सध्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 1593 वर, तर मुंबईत आतापर्यंत 719 कोरोना बाधित रुग्ण। बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियम बाहेरील चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण। आरसीबी मार्केटिंग प्रमुख निखिल सोसलेच्या याचिकेवर आज सुनावणी।